जिल्ह्यात पुसेगाव जवळ असलेला एक महत्वाचा किल्ला, किल्ले वर्धनगड. सह्याद्रीची एक रांग महादेशातून फिरली आहे. ती रांग म्हणजे महादेव डोंगर रांग. या डोंगर रांगेमध्ये वर्धनगड पाहायला मिळतो. कोरेगाव आणि खटाव तालुक्याच्या सीमेवर कोरेगाव पासून 7 मैलावर वर्धनगड वसलेला आहे. वर्धनगडाच्या पायथ्याशी एक सुंदर गाव वसले आहे. तिथूनच गडाची चढाई सुरू होते. समुद्र सपाटीपासून अवघ्या 1500 फुटांवर असणाऱ्या या गडाची चढाई अतिशय सोपी आहे. गडावर चढाई करत असताना वाटेतच एक देवाचे स्थान पाहायला मिळते. त्यांचे दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू करावा. गडाच्या पायऱ्यातून आपल्याला पायवाट सुरू होतो. पायऱ्या संपल्यानंतर च्या पायवाटेने गडाचा प्रवास सुरू होतो. हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. गडाचे प्रवेशद्वार आलेले आहे. प्रवेशद्वाराची स्थिती आधी चांगल्या अवस्थेत आहे. राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेने या प्रवेशद्वाराला सार्वजनिक प्रवेशद्वार बसवले आहे. त्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आहे. दरवाजापासून किल्ल्याची तटबंदी चालू होते. दरवाजाच्या एका बाजूने सुरू झालेली तटबंदी संपूर्ण घराला वरसा मारून प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला संपते. ही पटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. पुढे वाटेतच चुड्याच्या घरात चाक पाहायला मिळते. पुढच्या वाटेत एक सुंदर महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. त्याच्याच पुढे पाण्याच्या टाक्या आहेत. त्या पाऊल पुढे गेल्यावर हनुमंतरायांचे सुंदर मंदिर आहे. गडावर अनेक पाण्याच्या टाक्या असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
पुढे तटबंदीला लागून एक चोर दरवाजा पाहायला मिळतो, ज्याची रचना अतिशय अद्भुत आहे. गडावरती एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्धनी मातीचे एक मंदिर, जे गडाच्या सर्वात उंच भागात आहे. वर्धनी मातीचे हे मंदिर अतिशय सुंदर असून अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. वर्धनी माता म्हणजे गडाची देवता. देवीचे दर्शन करण्यासाठी या गडावर नेहमी भाविकांची वर्दळ असते. गडाच्या मागच्या बाजूला आणखी 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. वर्धनगड हा अतिशय सुंदर किल्ला आहे. तुम्ही सुद्धा वर्धनगडाला नक्की भेट द्या.